अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी उदगीर नगर परिषदेची निवडणूक अखेर आमदार संजय बनसोडे यांच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे भाजप राष्ट्रवादी युतीच्या बाजूने झुकली आणि भारतीय जनता पक्षाच्या स्वाती सचिन हुडे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या। तब्बल 29,701 मते घेत त्यांनी दणदणीत विजय मिळवला। काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अंजुम कादरी यांना 19,558 मते, एमआयएमला अवघी 4,306 तर शिंदे गटाच्या शिवसेनेला फक्त 1,760 मतांवर समाधान मानावे लागले। हा निकाल आकड्यांचा नाही, तो राजकीय ताकदीचा आरसा आहे। आमदार संजय बनसोडे यांनी प्रचारात केवळ भाषणांवर भर दिला नाही, तर प्रभागनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांचा एकोपा आणि मतदारांशी थेट संवाद साधला। त्याचं फलित म्हणजे आज उदगीर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। एकेकाळी सभागृहात शून्य असलेली राष्ट्रवादी आज थेट 20 नगरसेवकांसह सत्तेचा कणा बनली आहे। भाजपचे 13 नगरसेवक, काँग्रेस केवळ 5 आणि एमआयएम फक्त 2 वर घसरली आहे। आणि आता येतो तो मुद्दा ज्याची उदगीरभर चर्चा आहे। माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा तथाकथित राजकीय धडाका हवेतच विरला। राष्ट्रवादी शरद पवार गटातून थेट शिंदे गटात प्रवेश, मोठा गाजावाजा, पॅनल उभारणी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा। पण निकाल काय सांगतो? एकही जागा नाही, खातेही उघडता आले नाही। ना भाजपला धक्का, ना राष्ट्रवादीला तोटा। शिंदे गटाच्या नगराध्यक्ष उमेदवाराला 1,760 मतांपुढे जाता आलं नाही, तर भाजपच्या स्वाती हुडे यांनी 10,000हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला। म्हणूनच राजकीय वर्तुळात एकच वाक्य ऐकू येतंय, हवेत गोळीबार, 3 ठार। एमआयएम बाबत बोलायचं झालं तर मागील निवडणुकीत 6 नगरसेवक असलेली एमआयएम यावेळी फक्त 2 वर आली। ही अधोगती का झाली? नेतृत्व अपयशी ठरलं का? मतदार दुरावला का? हे आत्मपरीक्षण एमआयएमलाच करावं लागेल, कारण उदगीरमध्ये आता एमआयएम हद्दपार होण्याच्या चर्चेला जोर आला आहे। आणि काँग्रेस अकेला चलो रे ही भूमिका काँग्रेसला चांगलीच महागात पडली। महाविकास आघाडीऐवजी स्वबळाचा हट्ट, राष्ट्रवादी शरद पवार गटाला बाजूने ठेवणं, इच्छुकांची नाराजी, याचा थेट फटका निकालात दिसतोय। राजकारणात भावना नाही, फक्त गणित चालतं आणि यावेळी गणित संजय बनसोडेंचं जुळलं। नगर परिषदेचा हा निकाल एक स्पष्ट संदेश देतो, नियोजन, संघटन आणि नेतृत्व असेल तर सत्ता दूर नसते। उदगीरचा कौल स्पष्ट आहे आणि इतिहासात नोंद घेणारा ठरणार आहे।